24 तारखेला 1,00,000 महिलांचा कार्यक्रम आहे आणि त्या 1,00,000 महिलांच्यासाठी बोलण्यासाठी आदरणीय आपले आदरणीय प्रधानमंत्री येणार आहेत। अतिथी देवो भव, पाहुण्यांचं स्वागत केलंच पाहिजे, पाहुण्यांचा मान सन्मान ही केला पाहिजे, त्यांचा कार्यक्रमाला जा, मान सन्मान करा, सगळं करा, ऐकायचं जनाचं, करायचं त्यामुळे ऐकायचं सगळ्यांचं, पाहुण्यांचा तर सन्मान केलाच पाहिजे, कारण का ते काही तासासाठी आपल्याकडे येणार आहे। त्यामुळे काही तासासाठी या देशाचे प्रधानमंत्री आज जर एवढ्या मोठ्या सभा घेत आहेत, याच्यातच महाविकास आघाडीचं यश आहे। जर या देशाच्या प्रधानमंत्र्यांना राज्य जिंकण्यासाठी यायला लागत असेल तर आपली ताकद बघा। याचा अर्थ इथल्यांना काय जमेना, इथल्या जे सगळे आपले घर फोडून पक्ष फोडून घेऊन गेले त्यांना काय जमेना। बघा, कॉपी करून पास ना लोकांना आवडत नाही। आपलं पोटचं पोर असतं तरी कॉपी करून पास करायचं का अभ्यास करून पास व्हायचं? अभ्यास करून पास व्हायचं। आता देवेंद्र फडणवीस सगळ्यांना माहिती आहे, 1 नाही 5 वर्ष महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते। 5 आम्हाला आनंद आहे, ठीक आहे, या इलेक्शन मध्ये त्यांना जास्त मतं मिळाली, आम्हाला मान्य, आम्ही विरोधात बसलो, ते सत्तेमध्ये बसलो। देवेंद्र फडणवीस परवा भाषणात असं म्हणाले की मी काय होते, आधी मुख्यमंत्री होते, आता झाले उपमुख्यमंत्री, आणि उपमुख्यमंत्री झाले तेव्हा 2 पक्ष फोडून आले। काय म्हणजे बघा, नियती पण